नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतोय. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेड ॲनिमेशन प्रोसेस, जयविजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थ्यांनी पालक मित्र हो, मी तुम्हाला आज नीट 2025 ही 4 मे 2025 रोजी परीक्षा होणार आहे आणि याविषयी जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्यामधील असणारे डॉक्युमेंट्स याविषयी माहिती सांगणार आहे. पूर्वी सांगितलेले आहे. डॉक्युमेंट्समधील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहीत आहे 10वीचं मार्कलिस्ट सर्टिफिकेट, यानंतर तुमचे आयडेंटिटी फोटो, पासपोर्ट साईज आणि पोस्ट कार्ड साईज फोटो पाहिजेत. हे फोटो भरपूर काढून ठेवा, ज्याची तारीख 1 जानेवारी 2025 नंतरची पाहिजेत, कारण याच्यावरच तुमचं पूर्ण काउन्सिलिंग या ठिकाणी होणार आहे. यानंतरचा विषय आहे तो म्हणजे तुमच्याकडे 2 मोबाईल नंबर पाहिजेत, 2 ईमेल आय डी पाहिजेत. हे असणारच आहे. तुमचं आयडेंटिटी प्रूफ पाहिजे, आधार कार्ड वगैरे हे तुमच्याकडे असणारच आहे. यानंतर तुमची फिंगरप्रिंट पाहिजे, जे की तुमच्या 4 बोटाचे ठसे आणि 2 अंगठ्याचे ठसे असे एकूण 10 बोटाचे ठसे या ठिकाणी तुमच्याकडे पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालू वर्षी इंडियन ॲड्रेस प्रूफ आणि कॅटेगरी सर्टिफिकेट या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे. ॲड्रेस प्रूफ पहिल्यांदा आपण पाहूया. ॲड्रेस प्रूफ कशासाठी? तर ज्या विद्यार्थ्यांना परमनंट ॲड्रेसवरती सेंट्रल नको आहे, ज्या ठिकाणी असे विद्यार्थी शिकण्यासाठी लातूर, पुणे, नाशिक, मुंबई, सातारा अशा ठिकाणी गेले असतील आणि त्यांना तेथीलच जर सेंटर पाहिजे असेल आणि परीक्षा देऊन घरी येणार असतील, तर अशांसाठी प्रेझेंट ॲड्रेस या ठिकाणी आलेला आहे. आणि हा प्रेझेंट ॲड्रेस जर या प्रेझेंट ॲड्रेसवरती तुम्हाला जर सेंट्रल पाहिजे असेल तर तो देणं तुम्हाला अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्ही जिथं राहता तिथे काहीतरी ॲफिडेविट पाहिजे, लाईट बिल पाहिजे. जर त्यांनी तुम्हाला ॲफिडेविट नाही दिलं तर तुम्ही स्वतः ॲफिडेविट करा. तिथं लाईट बिल या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही ते अपलोड करू शकता आणि प्रेझेंट ॲड्रेसवर तुम्ही सेंटर, जे 3 सेंटर तुम्ही देणार आहे सिटी सेंटर, या ठिकाणी हे मागू शकता. म्हणजेच थोडक्यात परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस ज्या विद्यार्थ्यांना आपण जिथं आहे परीक्षा किंवा जिथं तुम्ही क्लास करताय, जिथं तुम्ही शिकताय, बाहेर मोठ्या ठिकाणी, अशा ठिकाणचं सेंटर पाहिजे असेल तरच प्रेझेंट ॲड्रेसची आवश्यकता आहे. अन्यथा तुम्ही परमनंट ॲड्रेस जो तुमचा आधार कार्डचा आहे तो तुम्ही ठेवला तरी चालतोय. परंतु ज्यांना परगावी आहेत आणि तिथलाच सेंटर पाहिजे असेल तर त्यांनी मात्र तसं प्रूफ देणं, ॲड्रेस प्रूफ देणं हे गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेटसुद्धा चालू वर्षी NTA कंपल्सरी केलेलं आहे. आता हे कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे नेमके विद्यार्थ्यांची आणि पालकांची जमलिंग होते. परंतु हे कॅटेगरी सर्टिफिकेट हे सेंट्रलचं पाहिजे. कारण आता जो आपले ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे आणि जो आपला रिझल्ट संभाव्य 14 जून 2025 रोजी होणार आहे, या रिझल्टवरती जर आपली कॅटेगरी ओपन आली तर आपली जी ऑल इंडियाची MCC मार्फत घेण्यात येणारी काउन्सिलिंग ऑल इंडियाची, आणि त्याच्यामध्ये जर एखाद्याला भाग घ्यायचा असेल, एम्स असेल किंवा जिपमर असेल अशा कॉलेजमध्ये, आणि गव्हर्नमेंटच्या 15% पूर्ण भारतातील अशा कॉलेजमध्ये जर भाग घ्यायचा असेल आणि ज्याचा नीट स्कोअर हा जादा होत असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी हे खूप गरजेचं आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना फक्त सेटमध्येच ॲडमिशन घ्यायचं असेल, यांनी अजिबात या कॅटेगरी सर्टिफिकेट चिंता करू नका. त्यांचं जरी सध्या या ठिकाणी ओपन म्हणून रिझल्ट आला तरी तुम्ही या ठिकाणी नंतर स्टेट काउन्सिलिंगच्या वेळेला न्यू ॲप्लिकेशन फॉर्म असतो, तिथे कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागतं आणि त्या पद्धतीनं पुढं आपली काउन्सिलिंग होऊ शकते. परंतु ऑल इंडियामध्ये जर भाग घ्यायचा असेल MCCद्वारे, MBBS BDS आणि AA-CCCद्वारे BMSसाठी, त्यामुळे इथं तुम्ही सेंट्रल सर्टिफिकेट टाका. तुमच्याकडे जुनं आहे समजा तर जुनंसुद्धा तुम्ही सध्या टाकलं तरी चालेल. कसलंच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲप्लिकेशन द्या आणि जे रिशीट मिळते ती रिशीट घेऊन तिथं अपलोड करा, की जेणेकरून तुम्ही ऑल इंडियामध्ये कॅटेगरीला पासून वंचित राहणार नाही आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकाल. हे 2 मेजर या ठिकाणी बदल आहेत. आता याची जी साईज आहे, या साईजविषयी मी पुढील प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक ॲटम गणिस या ठिकाणी तुमच्यासमोर सांगणार आहे. तो प्रत्येक याची जर साईज आणि कशा पद्धतीनं कुठल्या स्वरूपात, PDF स्वरूपात आहे का GPG स्वरूपात आहे अपलोडिंग, हे नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन.
तर सर्वांनी या 2 गोष्टीची काळजी घ्या. बिलकुल या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही. घरी फॉर्म भरू नका. चांगल्या ठिकाणी जो अनुभवी असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरा. आमच्याकडे सुद्धा तशी सुविधा केलेली आहे. तुम्हाला जर अडचण आली असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरून दिला जाईल. आमचं हे 10वं वर्ष आहे. आतापर्यंत पूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेरसुद्धा आम्ही MBBS साठी ॲडमिशन करून दिलेले आहेत. BMSसुद्धा पूर्ण भारतामध्ये UP असेल, MP असेल किंवा राजस्थान असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, आंध्र असेल अशा ठिकाणी MBBS BMSचे ॲडमिशन चांगल्या पद्धतीनं करून दिलेले आहेत. ज्याला कोणाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. चांगल्या पद्धतीनं संपूर्ण काउन्सिलिंग संपेपर्यंत तुम्हाला विश्वसनीय माहिती आमच्याकडून दिली जाईल. तर ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, लाईक करा की जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहण्यास मिळतील. आज बस इतकंच. ऑल दी बेस्ट. धन्यवाद.